पालकमंत्री माझे सहकारी मंत्रिमंडळातील मुश्रीफ साहेब, आमचे दोन्ही खासदार साहेब, माने साहेब, तसंच उपस्थित असणारे आवाडे साहेब, त्याच्यानंतर राजेश पाटील साहेब, राजेंद्र जडरावकर साहेब, सर्व उपस्थित असणारे माझे लोकप्रतिनिधी, तसंच SP, कलेक्टर, ॲडिशनल CO, कमिशनर, सगळे अधिकारी, बंधू भगिनींनो, आज मला बरेच दिवस मुश्रीफ साहेबांचं म्हणणं होतं की दादा एकदा कोल्हापूरला येऊन काही कार्यक्रम घ्यायचे होते, तर तशा पद्धतीनं मी काही कार्यक्रम घेण्याच्या करता कोल्हापूरला आज आलेलो होतो. त्याला जोडून एक आढावा बैठक, कारण मध्ये मी राज्याच्या 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि कलेक्टर आणि तिचे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर DPO अशी सगळी बैठक वेगवेगळी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये साधारण पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही, कारण यावेळेस निवडणूक असल्यामुळे पहिल्यांदा वोटर अकाउंट सादर करणं फेब्रुवारीमध्ये आणि मग नंतर निवडणुका झाल्यानंतर केंद्राचं बजेट झाल्यावर मग आम्ही आमचं बजेट सादर करणार. असं दर 5 वर्षांनी ही घटना घडत असते आणि सगळ्यांना तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो. केंद्राचंही मला वाटतं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये चालू, त्या ठिकाणी 31ला चालू होत आहे आणि फेब्रुवारी पर्यंत ते त्या ठिकाणी चालेल. आता आज येताना आजच्या बैठकीमध्ये मी सकाळी लवकर गंगावीस तालमीला पण गेलेलो होतो की पाठीमागच्या काळामध्ये मला असं सांगण्यात आलं, मागणी करण्यात आलेली होती. मी तसं सुतोवाच पण केलेला होता. तुम्हाला आठवत असेल, आपल्या इथं 3 महत्वाच्या तालीम आहेत, गंगावेश, शाहूपुरी आणि मोतीबाग. इतर पण अनेक तालीम आहेत, परंतु याला एक वेगळा इतिहास आहे, वेगळं नाव आहे, लौकिक आहे. आणि त्याच्यामुळे गंगावेश कडे गेलो, त्यांची 9 गुंठे जागा आहे. तिथं आम्ही 2-3 आर्किटेक्टला आणि SCPWDना सांगितलेलं आहे की FSI जो काही शहरामध्ये मिळतो, कॉर्पोरेशनला विचारून तो FSI त्यांची रिक्वायरमेंट, जी काही हे आहे तालीम आहे, तालमीमध्ये मॅटवर 1 कुस्त्या चालतात आणि मातीत 1 कुस्त्या चालतात, तर तो मातीचा अवध आहे. ते म्हणले काही कुस्त्या करू नका. त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी, बाकीच्या सगळ्या आमच्या सहकार्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. परंतु अजून प्लॅन एस्टिमेट झालेलं नाहीये. त्यांची तिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था, त्यांचं तिथं बाकीच्या आंघोळीची असतील, स्वच्छतागृहाची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली. आणि त्याच्यानंतर मात्र मी नागरिकांनी निवेदन आणली होती ती सगळी स्वीकारून 10 वाजता या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली. आपल्या सगळ्यांनाच माहिती की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या. त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही त्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीसजी आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलं. ते पाणी पण सुरू झालं. सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यात आणि त्यांचा काही निधीचा बद्दलचा प्रश्न होता. कॉर्पोरेशनला GSTचे त्यांची एक तक्रार होती की बाबा सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती बघता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची, तरी देखील कोल्हापूरला GSTचे पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात. त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्यामुळे मी लक्ष घालायचं ठरवलेलं. उद्याच मी GSTच्या कमिशनरला आणि वित्त SCS वित्त यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढेल. बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती, म्हणजे जाहीर झाली, परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही. उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजर्षी शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं, परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडे काहीतरी ती फाईल थांबली म्हणे. तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं, मी पण उद्याच्याला
आपले चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचे आहेत, त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी चर्चा करीन. मी संबंधित सचिवांशी चर्चा केली. ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं. म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्या मध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल. काही असेही पण विषय आले. उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे, तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी. कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्या करता, लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्या करता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे. तर ती गरज भागवण्याचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात. म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, राजाराम तलाव जो आपला आहे, जुना बेंगलोर पुणा हायवे आणि नवा बेंगलोर पुणा हायवेच्या मध्ये, तर ती जागा निवडलेली आहे. तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला. आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्लॅन चांगला झालेला आहे. साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे. त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा, नियोजन विभागाने. त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडर पर्यंत ते काम आलेलं आहे, पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. येणाऱ्या वोटर अकाउंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतोय. 1800 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे, तिथं एम्फी थिएटर आहे. फारच छान प्लॅन आहे. म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू आणि ते काम चांगल्या प्रकारे तिथल्या असणाऱ्या चढ उताराचा पुरेपूर उपयोग करून त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. दुसरं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे. जवळपास 250 कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे. त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे. त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती. त्याच्यात 4-5 लोकांचे ऑप्शन 1, 2, 3, 4, 5 असे होते. पण सुनील पाटलांचा प्लॅन बहुतेकांना आवडला पण तो प्लॅन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये 10 मजली टॉवर आहे, मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह, बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्या प्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय आणि वस्त्रोद्योग ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. सातारा येथील महाराणी ताराराणी समाधी स्थळाचा विकास करण्याच्या करता ही पण मागणी पुढे आली. त्यांना सांगितलं त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार करा. साधारण हेरिटेज पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण करू. ते जर लवकर हे सगळ्यांनी मिळून मला दिलं, मी कलेक्टरांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं. ते सातारा कलेक्टरशी पण बोलतील, मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वोटर अकाउंटच्या निमित्तानं त्याच्यातनं मार्ग काढता येईल. प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काय झालाय, आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या करायच्या म्हणजे तर जागेचा फार मोठा महत्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. आणि तो जागेचा प्रश्न सोडवायचं म्हटलं तर आता एकमेव जागा त्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आली किंवा प्रशासनाने पण लक्षात आणून दिली, ती म्हणजे विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला काय त्या जागेचं शेंडा पार्कची जागा. तर तिथं आपण प्रशासकीय इमारत पण त्याच एरियामध्ये, त्याचाही प्लॅन मला आता सादर करण्यात आला. त्याला निधी त्यांना पाहिजे. ते त्यांना म्हणलं की तो निधी आम्ही तुम्हाला देऊ. रंकाळा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही मी पण सूचना केल्या आहेत, परंतु एक वेगळं आगळं महत्व कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं रंकाळ्याचं आहे आणि ते अधिक चांगलं कसं आपल्याला त्याच्यात भर घालता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा प्लॅन तो करायला सांगितलेला आहे. शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्या करता वस्त्रोद्योग गट तो विषय आहे. तो तिथून एकदा घेऊन तो हस्तांतरित जागा करता येईल, म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल. महालक्ष्मीचा मंजूर आराखडा
हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरांनी दाखवला. या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला. फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, जे दुकानदार आहेत, जे काही राहणारे स्थानिक आहेत, कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, एवढी वाहनं नसायची, एवढे भाविक नसायचे, त्याच्यामुळे ते चालून गेलं. परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केलाय. माझं मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली, तर मी म्हणलं एकदा वेळ द्या, आपलं प्रेझेंटेशन घ्या. ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हाय पॉवर कमिटीच्या पुढे आम्हाला जावं लागेल आणि हाय पॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील. पण या बाबतीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनाही म्हणलं की बाबा ह्याच्यात तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या, पण ते झालं तर फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भातला तयार होईल. दुसरा दसरा महोत्सव दरवर्षी एक आगळा वेगळा दसरा महोत्सव छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या घराण्यातले सगळेच लोक उपस्थित असतात, आपण नागरिक उपस्थित असतात, तर तो होतो. परंतु तो साधारण 10 दिवस चालावा अशा प्रकारची साधारण कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे, प्रशासनाची, आमच्या लोकप्रतिनिधींची, पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो 10 दिवस त्या ठिकाणी करूया, त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करा, म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक ते नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये 10 दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याला आणखीन वेगळं महत्त्व आपल्याला प्राप्त करून देता येईल. जुन्या पुलांचं जतन संवर्धन करण्याकरता काही रक्कम मागितलेली, केशवराव भोसले टप्पा 2 करता काही रक्कम मागितलेली, जीएसटीच्या अनुदानाच्या बद्दल मी आताच तुम्हाला त्याच्याबद्दल सूतोवाच त्या ठिकाणी केलेला आहे. दूधगंगाची गळतीच्या बद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे. मी आत्ताच सीईला सांगितलं की ते लवकर फायनल करून काम सुरू करा, कारण 80 कोटीचं काम आहे, एका वर्षात होत नाही, 2 वर्षात केलं पाहिजे. पालकमंत्री पण सतत मला ते सांगताय. आज 5-6 टीएमसी पाणी तुमचं माझं एवढं महत्वाचं वाहून जात आहे का, तर गळती आहे म्हणून. तर 40 कोटीचं पुरवणी मागण्यामध्ये 40 कोटीची तरतूद केली. आता त्याचं टेंडर फायनल होऊन मी कॉन्ट्रॅक्टर चांगला द्या असं सूचना चीफ इंजिनियर पुण्याने दिलेले आहे. ते म्हणले दादा ते काम सुरू करतो आणि ते काम एकदा सुरू झालं की आपल्याला पावसाळ्याच्या आत ते 40 कोटीचं काम त्या ठिकाणी संपवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपलं यांचं पण फाटकवाडी त्याचंही टेंडर काढलेलं आहे. तेही टेंडरचं काम 10-12 दिवसात संपेल आणि तेही कामाला सुरुवात होईल. त्याच्या संदर्भामध्ये धामणीला कामकरवाडी शेटेवाडी तर सानुग्रह अनुदानाच्या बद्दल 1,98,00,000चा विषय आहे. साधारण पूर्वी ते धरण होतं 120 कोटीचं, आता ते धरण केले जवळपास 700 कोटीला. आणि तिथं काय होतं, शासनाच्या नेहमीच्या ज्या काही प्रकल्पग्रस्तांच्या करताचं जे काही नियम आहे, धोरण आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय होतो, त्याच्यात काही बदल करावा लागेल. मधल्या काळामध्ये गोसेखुर्दच्या बाबतीमध्ये अशीच विशेष बाब करून आम्ही मार्ग काढला, त्याला गत्यंतर नव्हतं. नाही तर डिले जेवढा प्रोजेक्ट होईल तेवढी कॉस्ट फार वाढत जाते. कॉस्ट वाढली की मग ते हाताबाहेर जातं. म्हणून एक मिटिंग लावायला सांगितलेली. ती मिटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्याच अध्यक्षतेखाली असते. त्याला 1,98,00,000चा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये मात्र ते कशातच बसत नसल्यामुळे सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे. परंतु आता त्या मिटिंगमध्ये सगळं ऐकून घेऊन की बाबा निगेटिव्ह केलेला असला तर किती दिवस थांबायचं, अजून 10-5 वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल 1000 कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून आपण वंचित राहू. म्हणून आम्हाला कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल. अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवत न्याय खाता असेल, फायनान्स असेल, प्लॅनिंग असेल, जलसंपदा असेल, या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर सीएम डीसीएमशी पण चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. अशा साधारण पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण
आढावा घ्यायचा होता, पण 12 वाजेपर्यंतच माझ्याकडे आत्ताचा वेळ होता. तर मी पुन्हा 10 तारखेला मी कलेक्टरला सूचना केल्या, पालकमंत्र्यांना विनंती केली की ते विषय आपण जरा 10 तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया. त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला, MIDCच्या संदर्भातला एक विषय राहिला आणि माणगाव विकास आराखड्याच्या बद्दल देखील मागे चर्चा झाली होती. आमचे धैर्यशील मान्य खासदार साहेब आणि प्रकाश आवाडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो. मागं काहीतरी चर्चाही झाली, निर्णय झाला, पण कोरोना आल्यामुळे ते सगळं थांबलं आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला उभारी द्यायला पाहिजे होती, ती काही कारणानिमित्त देता आली नाही. आता तेव्हा धनंजय मुंडे ह्या खात्याचे मंत्री होते. आता ही डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आपल्या, आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो चांगला निर्णय आहे, कारण त्याला एक वेगळं महत्व आहे. 100 वर्ष झाली राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आहे आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे. आणि म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात, पर्यटक येत असतात, आंबेडकर प्रेमी जनता येत असते, सगळे सहकारी येत असतात आणि त्यांना तिथं जे काही मागं ठरलं ते करण्याच्याबद्दल पुढे जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. तसंच अमृत 2 अंतर्गत 5 STP प्रस्ताव HPC कडे मंजुरी करता प्रलंबित आहे. ते आम्हाला सांगावं लागेल. HPC म्हणजे हाय पॉवर कमिटी, कारण आपल्या राधानगरीचं पाणी जे काही आपण पिण्याच्या करता वापरतो ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्या करता आपलं येतं, त्या पाणी नंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पाहिजे. म्हणून तो STPची काही कामं चाललेली आहेत, काही कामं अजून करण्याची गरज आहे, परंतु त्याला अमृत टप्पा 2 मंजूर झालं तरच त्या पुढच्या गोष्टी होती. त्याच्यानंतर नवीन एक प्रशासकीय इमारतीचा पण चांगला प्लॅन केलेला आहे. तर तिथं पण आम्ही त्याच जागी सांगितलं पार्क, शेंडा पार्कला, तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे. अर्थात माझी तुम्हालाही विनंती किंवा साधारण त्या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं जात आहेत. त्याच्यामुळं त्याचा कोल्हापूरकरांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची इमारत आपल्याला कमी पडते, त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे. आणि ती आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू आहे ती, त्याच्यामध्ये डागडुजी करून काही डिपार्टमेंट तिथं ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं येणं असतं ते, आणि ज्याच्यामध्ये नागरिकांचं जास्त जाणं येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं. आता ते प्लॅन केलेला आहे त्यांनी, तो मला दाखवला. 2 वेगवेगळ्या इमारती वगैरे प्लॅन आहे चांगला, पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं पण उदाहरण दिलं तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊ आणि पुढे त्या ठिकाणी जाऊ. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी, तिथल्या खासदारांनी, तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्या पुढे मांडले, पण त्याच्यात ते जरा अर्धवट वाटले. मला पालकमंत्री असं वाटलं की दादा खासदारांना आमदारांना थोडासा वेळ द्या, ते अजून त्या अधिकाऱ्यांशी घेऊन बसतील आणि वेळ पडली तर 10 तारखेला, आणि 10 तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन की 2-3 माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे. कारण तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे. इतर पण काही बाबी आहेत, कारण ती महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण आर्थिक फार चणचण आहे. त्यांना पगाराच्या करता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस त्यांचे पगार झालेले आहेत. महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही, GST पण त्यांना तेवढा मिळत नाही, अशा अनेक त्यांचे प्रश्न आहेत. तर मी म्हणलं तुम्ही ते नीटपणे तुम्ही ते तुमचे एकत्रपणे बसा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते आम्हाला सांगा. आपण त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं काम त्या ठिकाणी करू. जिल्हा परिषदेच्या एक विषयाला केंद्र शासनाच्या बायोगॅस योजनेसाठी निधी केंद्राकडून गेल्या 2 वर्षापासून येत नाही आणि त्याच्यामुळं इथं जे काही बायोगॅसचे प्रकल्प करायचे त्याला जी मदत व्हायला पाहिजे, साधारण केंद्राकडनं 13-14 हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तिथं मिळायचे आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या करता बायोगॅस त्यांनी केलं तर 22,000 रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळायची, पण ती बंद झालेली आहे. तर मी डवलेंना फोन लावला होता, पण आज काहीतरी केंद्रीय कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये का डवले तिकडे गेलेले
त्याच्यावर सचिवाशी माझं बोलणं झालं नाही, पण उद्या मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये होईल बोली. बाकी मग इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न, जिल्हा ग्रंथालय, त्याच्यानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता हा फार अरुंद आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, आता बऱ्यापैकी विमानं जाळे सुरू झालेले, पुढे आणखी ते वाढणार आहे. त्यावेळेस तिथं भूसंपादनाच्या करता 40 कोटीची गरज आहे असं पालकमंत्री कलेक्टरने लक्षात आणून दिलं. तिथं पण आम्ही तो निधी द्यायचं ठरवलेला आहे, जेणेकरून रस्ता रुंद व्हावा आणि प्रवासामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांना जातानाही त्रास होऊ नये, आल्यानंतरही त्रास होऊ नये, थोडा ऐसपैस रस्ता असला पाहिजे. अशा पद्धतीचा तो एक निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेला आहे. सगळ्यांच्याकडे मदत उचलली गेली पाहिजे, ती करायचं आजच्या मीटिंगमध्ये ठरलेले. आणि पालकमंत्री, कलेक्टर, खासदार, आमदारांना हेही सांगितलं की तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, कारण आमची तर सतत आम्ही कामामध्ये असतो. तुम्ही दर आठवड्याला मुंबईला येतात, त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करा, कुठं काय थांबलं, कुठं काय थांबलं. आम्ही पण, माझंही ऑफिस त्याच्यामध्ये लक्ष देईल, कलेक्टर पण त्याच्यामध्ये लक्ष देतील आणि ह्या पद्धतीनं ते प्रश्न पूर्णत्वाला नेण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे. तालमीला आपण भेट दिलेली आहे, या पार्श्वभूमीवर आमच्या सुद्धा तालमीत आपण एकदा यावं असं संजय राऊतांनी आपल्याला आवाहन केलं किंवा निमंत्रण दिलं. मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो अतिशय हात जोडून सांगतो, मी विकासाचं काम करणारा माणूस आहे. मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा, काही वाचावीरांच्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा. मी ह्या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली, कॉलेज माझं मेजर ह्या शहरामध्ये झालेलं, त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूने दोन्ही खासदार, पालकमंत्री, आमदार, सगळे मागं अधिकाऱ्यांनी पण मला डीपीसीच्या मीटिंगमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलंय. माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते त्यावेळेस आपण विकासाचं बोलूया ना, निगेटिव्ह, नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत. त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला. त्यामुळे मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कोणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी आहे असं समजतो आणि देतो. दादासाहेब, मागे स्वातंत्र्य दिनाला तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विशेष उल्लेख केला होता, मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हद्दवाढ करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात, मात्र गावकरी विरोध करतात. आज मी त्यांना पुन्हा सांगितलं, जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडीत असतो तो स्थानिकांनी सोडवायचा असतो. एकदा त्यांनी तो सोडवला की मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं, कसं करायचं, त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा, त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे, त्याचा आपल्या लॉंग टर्म तुमच्या माझ्या कोल्हापूर नगरीला, शाहू नगरीला त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीनं आपण करत असतो. आरक्षणाबाबत दादा निर्णय झाला, मात्र आम्हाला आधी हे सगळे प्रश्न इथले हे जे काही विचारायचे असेल मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला त्याबद्दल आपले सहकारी छगन भुजबळ यांनी वारंवार नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पक्ष देखील त्यांना पाठिंबा देत नाही असं देखील स्पष्ट झालेलं आहे. तर काल प्रफुल्ल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये सांगितलेली. आमचं हेच मत आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना, सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही. आणि तशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, आणि त्याच्यातून जे काही गेल्या 2-3 दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं झालं. तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात. त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर बोलू, त्यांचं काय मत आहे, प्रत्येकाचे काही समज, ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही, कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही. ही भूमिका काल देखील मुख्यमंत्री आणि मी एकत्र शंभूराज देसाईंच्या पाडल्यानंतर
रात्री मी कोल्हापूरला मुंबईला मुक्कामाला जाणार आहे, उद्या तिथं बोलू. पक्षांतर बंदी कायदा 10व्या राज्याचे मुख्यमंत्री मान साहेबांचंही मध्ये स्टेटमेंट आलं होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार. अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्र पक्षांना उत्तर प्रदेशमध्ये एवढ्याच जागा देईल, घ्यायच्या असेल तर घ्या, नाही तर माझा मी लढायला मोकळा, असं सगळं आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. विरोधकांनी टीका टिप्पणी करत बसावं, आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू, विकास करण्याचा प्रयत्न. विकास होतोय, मात्र एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ही सरकारची भूमिका असते, मात्र अशा वेळी छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्री हे त्याच्या विरोधातली भूमिका मांडत असतात. मग ही मिलीभगत आहे की काय, अशा पद्धतीचा आरोप विचार असू शकतात. एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ना. तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली. त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. मी त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे. मी कुणालाही धक्का न लावता या गोष्टी करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता हे सगळं करत असताना काही वेगळं, एवढा मोठा घरामध्ये 2 भाऊ असले तरी त्यांची 2 वेगवेगळी मतं असतात. मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समस्या ते दूर करतात. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू. देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही, परंतु त्यांच्याशी बोलू. मी पण तुम्हाला तसंच सांगितलं, तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना. त्याच्यामुळे बाकीच्यांना हे थांबावं, मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं, म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असते, म्हणून काहीतरी दादा विनायक राऊतांनी एक स्टेटमेंट केलंय. छगन भुजबळ म्हणतात की मला सोबत घ्यायचंय की नाही हे सरकारनं आणि माझ्या पक्षानं आता ठरवावं. म्हणजे अगदी ठीक आहे ना, आम्ही ठरवू ना बाबा, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे ना. पण नका काळजी करू, मी ठरवतो. दादा विनायक राऊतांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, छगन भुजबळ हे आता अजित पवारांची साथ सोडतील आणि स्वतंत्र पक्ष काढतील. विनायक राऊतांनी स्टेटमेंट केलं. कोण? विनायक तुम्ही जर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत किती खासदार आहे? 48. राज्यसभेचे किती आहेत? 1/3. त्याच्यानंतर तुमचे आमदार किती आहेत? 288. आता हे प्रत्येकाची नावं घेऊन हे असं म्हणला तसं म्हणला. मी पुन्हा सांगतो, पुन्हा नम्रतेने सांगतो बाबांनो, मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करता येईल हे माझा प्रयत्न आहे. मला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. धन्यवाद, आभारी.